बनावट अधिकाऱ्यांनी डेअरी मालक आणि चालकांना गंडा घातल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे। अन्न भेसळ विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून 4 जणांनी नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील योगेश देवकर, पोपट जायभाय तर कारेगाव येथील सुमित पटारे यांना 1,58,000 रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे। या घटनेने श्रीरामपूर तालुक्यातील डेअरी मालक आणि चालक यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी निपाणी वडगाव येथील डेअरी चालक योगेश देवकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी क्रेटा गाडीतून 4 लोक उतरले। त्यांनी स्वतःची ओळख अन्न भेसळ विभागाचे अधिकारी आहे असे सांगितलं। त्यातील एकानं ओळखपत्र दाखवून कासार असं नाव सांगितलं। त्यांनी डेअरीची झडती घेऊन दुधाचे सॅम्पल तपासणीसाठी घेतलं। त्यात त्यांना काहीच आक्षेपार्ह आढळलं नाही। तेव्हा त्यातील एकानं डेअरीच्या बाजूला असलेल्या कृषी सेवा केंद्रातून सांडलेले खत भरून ठेवलेली पिशवी डेअरीत आणून ठेवली। त्याचा फोटो तसेच व्हिडिओ काढला। त्यानंतर त्यांनी कारवाई न करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली, नाहीतर तुझ्या डेअरीतील दुधाचे सॅम्पल आमच्याकडे असून तुझ्यावर भेसळीची केस करू अशी धमकी दिली। त्यामुळे मी घाबरलो। त्यांनी माझ्याकडे पुन्हा 2.5 लाख रुपयांची मागणी केली, परंतु शेवटी त्यांना 40,000 रुपये रोख दिले। त्यानंतर येथीलच डेअरी मालक पोपट जायभाय यांचे 50,000, कारेगाव येथील सुमित पटारे यांचेही 68,000 रुपये कारवाईची भीती दाखवून घेतल्याची माहिती मिळतीये। तर या प्रकरणाबाबत चर्चा झाल्यानं मालुंजा येथील डेअरी चालक रवींद्र बोरुडे यांनाही याबाबत समजलं होतं। रवींद्र बोरुडे यांच्या डेअरीवर दत्तात्रय साठे व इतर 4 अनोळखी इसम यांनी स्वतःची ओळख अन्न भेसळ विभागाचे अधिकारी असल्याचं सांगून कारवाईची भीती दाखवत पैशाची मागणी केली। त्यांना संशय आल्यानं त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली, तर आपल्यावर कारवाई होणार हा संशय आल्यानं ते पळून गेले, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणलं। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दत्तात्रय साठे आणि कासारे यांच्यासह अन्य 2 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर।